मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 3 क्रमांकाचा धडा आम्हालाही हवाय मोबाईल या धड्याचा अभ्यास करणार आहोत। आम्हालाही हवाय मोबाईल ही एक नाट्यछटा आहे। या नाट्यछटेचे लेखक सूर्यकांत सराफ हे आहेत। आपण आता या धड्याचे वाचन करूयात। माझं एकदा एक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन। वा, गंमतच आहे। ताईने मागितला की लगेच मिळतो फोन। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल। बाबांकडे 2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची। तर इथे एक चित्र दिलेलं आहे ते बघा। इथे एका सोफ्यावर एक मुलगी बसली आहे, तिच्या समोर तिची आई बसलेली आहे, पलीकडेच तिची ताई दिसतेय आणि त्यांच्यातलं संभाषण या धड्यामध्ये दाखवलेलं आहे। या संभाषणावरून आपल्या लक्षात येतं की इथे जी छोटी मुलगी आहे ना, तिला हवाय मोबाईल फोन। तर चला पुढे काय संभाषण होतं ते बघूयात। ए ताईडे, उगीच काहीही बोलू नकोस। तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं। दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग। खेळण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय। मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल। अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे, गच्चीवर। तू जरा लवकर येशील ना? गुड। अगं, खूप धमाल करू। हो, सगळ्यांना आत्ता फोनवरच सांगतेय, बाय। वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना। आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची। त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा। हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी। हो सर, उद्या नक्की येणार शाळेत। थँक्यू सर, खूप काम करता येतात अशी। तू सांग ना बाबांना। ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलं बाबांना, ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, मला मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू। नक्की आजी, तू नको आईला रागवूस। काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भान नसतं। अगं, मोबाईल फोनमुळे कुणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार। देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात। पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते। तर अशा पद्धतीने या नाट्यछटामध्ये लेखकाने आपल्याला मोबाईलचे उपयोग आणि लहान मुलं मोबाईलसाठी करत असलेला हट्ट दाखवलेला आहे। तर मुलांनो, तुम्हाला हा धडा समजला असेल तर असेच नवीन धडे आणि कविता शिकण्यासाठी आपल्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।